ओके, आजचं न्यूमरिकल आहे न्यू बाईसवरती. सो याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट करणार आहे की ब्ल्यू जीन्स फ्रॉम द ब्रँड एक्स ही सेलसाठी आहे की नाही आहे हे आपल्याला कन्सिडर करायचं आहे किंवा कॅल्क्युलेट करायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला हे गिवन आहे कलर, क्लोथ टाईप, ब्रँड अँड सेल. ओके, सो मी इथे काय केलं आहे की ब्लॅक जीन्स किती आहे, ब्ल्यू जीन्स किती आहे, ब्ल्यू कलर किती आहे ते पहिले सेपरेट करून ठेवले आहे. जीन्स किती आहेत, 6 आहेत. हे टोटल डेटा पॉईंट्स आहेत 10. ओके, तो त्यात जीन्स 6 आहेत, शर्ट 4 आहेत. देन एक्सचे क्वांटिटी 5 आहेत आणि वाय 5 आहेत, यस 7 आहेत आणि नो 3 आहे. सो स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं आहे, प्रोबॅबिलिटी काढून घ्यायची आहे पर्टिक्युलरली. सर जी प्रोबॅबिलिटी काढताय ते तुम्ही सेल्सच्या अनुसरून काढणार आहेत. म्हणजे कसं की जसं की प्रोबॅबिलिटी ऑफ ब्ल्यू ऑन सेल इज इक्वल टू, म्हणजे असे कलर ब्ल्यू कलर आणि ज्याच्यामध्ये सेल आहे, सेल म्हणजे यस आहे. तर असे किती फॅक्टर्स आहेत जे यस पण आहेत आणि ब्ल्यू पण आहेत. तर फर्स्ट फॅक्टर आहे हा, देन सेकंड थर्डवाला हा 2, देन थर्ड, असे 3 फॅक्टर आहेत. म्हणून आपण इथे घेतो आहे 3 आणि टोटल सेल यस किती आहेत, इट्स अ 7, दॅट्स वाय 3/7. देन प्रोबॅबिलिटी ऑफ ब्ल्यू नॉट सेल, नॉट सेलची किती आहे प्रोबॅबिलिटी, तशी तर 3 आहे. ठीक आहे, म्हणजे जिथे जिथे नो आहे तिथे 3 क्वांटिटीज आहेत. पण असे ब्ल्यू ज्यांच्या ॲन्सरवर नो आहेत असे किती आहेत, इट्स 1, देन 2, मीन्स 2/3. तसं तर आता आपल्याला फक्त ब्ल्यू जीन्सच्या रिलेटेडच काढायचं आहे, म्हणून आपण ब्लॅकवाल्या जीन्सचं जर कॅल्क्युलेशन नाही पण केलं प्रोबॅबिलिटी तरी चालतं आहे. ओके, देन नेक्स्ट आपल्याला काढायचं आहे क्लोथ टाईप. आता हे कशासाठी होतं, फॉर कलर. देन फॉर द क्लोथ टाईप, क्लोथ टाईपसाठी किती आहे तिथे जीन्स आणि शर्टमध्ये बघायचं आहे, त्यातलं आपल्या जीन्समध्ये बघायचं आहे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ जीन्स ऑन सेल इज इक्वल टू, जीन्स ऑन सेल किती आहे, तर जीन्स आहेत 6 आणि ते त्याच्या ॲन्सरवर येस आहे ते असे किती आहेत, हे फर्स्ट, देन सेकंड, थर्ड, 4 आहेत असे जे सेलमध्ये, म्हणजे ॲन्सरवर काय येणार 4/7. देन प्रोबॅबिलिटी ऑफ जीन्स विच इज नॉट ऑन सेल, सेलवर नाही अशी क्वांटिटी 3 आहे. ठीक आहे, सो जीन्सचे ज्याचं ॲन्सरवर नो आहे ते कॅल्क्युलेट करायचे आपल्याला. 1 आणि 2 अशी किती क्वांटिटीज आहेत, 2, म्हणजे 2/3. आता जीन्सचं पण झालं आहे. आता फॉर ब्रँड, त्यातल्या त्यात आपल्याला फक्त एक्स ब्रँडचा करायचा आहे, कारण की आपल्याला ब्ल्यू जीन्स फ्रॉम एक्स ब्रँड याचं सेल आहे की नाही आहे याच्यावर कॅल्क्युलेट करायचं आहे. सो फॉर ब्रँड एक्स, सो प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स ऑन सेल इज इक्वल टू, आता एक्स फॅक्टर आहे ज्याचा ॲन्सरवर येस आहे. अशी फॅक्टर कोणते कोणते आहेत, फर्स्ट नाही आहे, 1, देन 2, 2 फॅक्टर आहे म्हणजे ॲन्सरवर येईल 2/7. देन प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स विच इज नॉट ऑन सेल, नॉट सेल म्हणजे 3 आहेत टोटल एक्सचे ज्याच्या ॲन्सरवर सॉरी एक्सच्या क्वांटिटीज ह्या 3 येस होत्या, 3/7. अँड देन नोवाले किती आहेत 1,
2 2 क्वांटिटीज आहेत. सो 2 हे आहेत आणि 3 म्हणून आन्सरवर इज 2/3. आता आपल्याला काय करायचं आहे, नेव्ह-बायस थेरम यूज करून की प्रोबॅबिलिटी ऑफ X ऑन ब्ल्यू जीन्स, ब्रँड कोणता आहे, X, म्हणजे हे कशाचं येणार आहे, सेलवरती आहे की नाही आहे हे काढायचं. तर हे कशाचं आहे, येस फॅक्टरचं आहे. सो येस फॅक्टरची व्हॅल्यूज किती आहे, पहिली तर हे जे काय आहे फॅक्टर ती येसची व्हॅल्यू आहे, म्हणजे सेल आहे म्हणजे किती 3/7 मल्टिप्लाइड बाय, देन सेकंड क्लोथ टाईप म्हणजे जीन्स आहे की नाही तर 4/7 मल्टिप्लाइड बाय, इथे किती आहे ब्रँडचं 3/7. सो याचं कॅल्क्युलेशन करून याच्या आन्सरवर येते समथिंग 36 अबव 343 आणि पर्सेंटेज येतं समथिंग 10%. जे पॉईंटमध्ये व्हॅल्यू आली असेल तर त्याला मल्टिप्लाइड बाय 100 करायचं. ओके, देन आता ही येस केससाठी काढली आहे, तसंच तुम्हाला नॉट सेलसाठी पण काढायचं आहे. सो नॉट सेल ब्ल्यू जीन्स अँड X. सो नॉट सेलवाले काय आहे 2/3 मल्टिप्लाइड बाय 2/3 मल्टिप्लाइड बाय अगेन 2/3. सो यांचं कॅल्क्युलेशन येते समथिंग 8/27 अँड पर्सेंटेज येतं 0.296 म्हणजे 29.6% मल्टिप्लाइड बाय 100 केल्यावरती. तर याच्यावरून कळतं आहे की पर्टिक्युलर ही ब्ल्यू जीन्स X ही सेलसाठी नाही आहे कारण की याचं पर्सेंटेज जास्त आहे. ठीक आहे.